राज्यातील हवामान अंदाज आता कसे राहणार त्याबाबतचा सविस्तर अंदाज आपण पाहणार आहोत। राज्यामध्ये आता पावसाची शक्यता वाढत जाणार आहे। आजपासून जी आहे ती बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण देखील पाहायला मिळणार आहे, तर काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील। मात्र विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता राज्यात पाहायला मिळणार आहे। आता कोणत्याही क्षणी काही राज्यामध्ये पावसाचं वातावरण वाढत जाणार आहे। भारतातील बहुतांश राज्यात पोषक वातावरण सक्रिय आहे, त्यातली त्यात महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर आता वाढत जाईल। कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता जास्त राहील, कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस जास्त प्रमाणामध्ये राहू शकतो त्याबाबतचा अंदाज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून हवामानाची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे। बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाहीये, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जे चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकतील त्यांना त्यांच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज सर्वात आधी पाहायला मिळेल। तर चला पाहूयात सविस्तर अपडेट। तर इकडे बघू शकता आता मोठा बदल हा राज्यातील हवामानामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर विचार केला तर आता मोठ्या प्रमाणामध्ये सध्या स्थितीला पोषक अशी स्थिती राज्यातील वातावरणात होतानाचं चित्र हे आपल्याला पाहायला मिळेल। एकंदरीत जर विचार केला तर आता सध्या स्थितीला महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। आता तुमच्या जिल्ह्यात पाऊस राहील का नाही, कशा प्रकारचा पाऊस राहील, जिल्ह्याची नावे तालुक्याची नावे सांगणार आहे। व्हिडिओ फक्त 2 मिनिटं वेळ काढून हा शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुमच्या तालुक्याचा जिल्ह्याचा अंदाज सविस्तर अशा प्रकारे तुम्हाला समजून जाईल। एकंदरीत विचार केला तर आता तीव्र स्वरूपाचं वादळी वातावरण लवकरच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सक्रिय होणार आहे। या भागामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, लोणारचा भाग असेल, या भागाचा विचार केला तर या ठिकाणी पावसाला पोषक वातावरण सक्रिय राहील। वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता या भागात होणार आहे। आता पुढील भागाचा अंदाज पाहूयात। तर इकडे सेलू, बीड, धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून देखील कमेंट केलेल्या होत्या। आता चॅनलला सबस्क्राइब करून त्यांच्या जिल्ह्याची कमेंट सांगितली आहे म्हटल्यावर त्यांच्या जिल्ह्याचा अंदाज आपण सर्वात आधी देऊयात। तुम्ही देखील चॅनलला सबस्क्राइब करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या जिल्ह्याचा अंदाज पाहायला मिळेल। व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता। तर आता आपण सर्व जिल्हे सविस्तर आता जे आहे ते टप्प्याटप्प्यानुसार पाहणार आहोत। सर्वात आधी आपण सुरुवात करूयात नाशिक जवळून। तर इकडे बघा आता जो आपल्याला मालेगावचा भाग आहे, मनमाडचा भाग आहे, या भागाचा विचार केला तर या ठिकाणी मोठा बदल वातावरणात होईल असा अंदाज सध्या स्थितीला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर विचार केला तर आता सध्या स्थितीला पावसामध्ये बदल हे होत जाणार आहेत। सध्या स्थितीला वातावरणात देखील मोठे बदल होत जाणार आहेत। तर इकडे साक्रीचा भाग असेल, धुळे, नंदुरबारचा भाग असेल, जळगाव असेल, पाचोरा, मालेगावचा भाग असेल, या भागामध्ये ढगाळ वातावरण आता पुढच्या काही तासानंतर वाढत जाईल। या भागामध्ये सध्या स्थितीला ढगाळ वातावरण, उन्हाची तीव्रता वाढणार आहे, पावसाचं वातावरण जास्त काय प्रमाणामध्ये सक्रिय राहणार नाही। मात्र काल बीड जिल्ह्यातील काही भागामध्ये चांगला पाऊस झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। बीड जिल्ह्यातील काही भागात काल जे आहे ती 5 ते 6च्या आसपास चांगला पाऊस बरसलेला आहे। वादळी वाऱ्यासह पाऊस आलेला होता, काही ठिकाणी हलकी गारपीट झाल्याचं पाहायला मिळालं आहे, मात्र जास्त काही गारांचा पाऊस झालेला नाहीये। तसेच इकडे पुढे बघायला गेलं तर आता जो वैजापूरचा भाग आहे, वैजापूरच्या भागामध्ये, नाशिकच्या भागामध्ये, या भागाचा जर विचार केला तर या ठिकाणी वादळी परिस्थिती आज निर्माण होणार आहे। वादळी वाऱ्यासह तुरळक भागात पाऊस राहील, त्यातली त्यात इकडे मनमाड, वैजापूर, कन्नडचा भाग असेल, सिल्लोड, पाचोऱ्याचे भाग असतील, मालेगावचे भाग असतील, या भागामध्ये अधिक वादळी वाऱ्यासह पावसाचं वातावरण सक्रिय राहणार आहे। वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे असा अंदाज पाहायला मिळतोय। तर इकडे श्रीरामपूर, अहिल्यादेवीनगर या भागातील देखील शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलेलं आहे। त्यांच्या जिल्ह्याच्या कमेंट देखील काल बऱ्याच आलेल्या होत्या। आता चॅनलला सबस्क्राइब करून ठेवले आहे म्हटलं आपण त्यांच्या भागाचा अंदाज सर्वात आधी देऊया। तुम्ही देखील सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, तुमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा अंदाज सर्वात अगोदर देण्याचा प्रयत्न नक्कीच करूयात। तर पुढे बघू शकता इकडे जो जुन्नरचा भाग असेल, अहिल्यादेवीनगरचा भाग असेल, पैठणचा भाग असेल, या भागामध्ये मोठा बदल हा वातावरणात होत जाणार आहे। वादळी वाऱ्यासह पोषक असं वातावरण या भागात सक्रिय होईल असा एक अंदाज आपल्याला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। आता पुढच्या काही तासानंतर या भागात पाऊस राहणार आहे। पुढच्या काही तासात श्रीरामपूर, पैठण, अहिल्यादेवीनगर तसेच जुन्नरचा भाग असेल, या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। हा अंदाज देखील शेतकरी मित्रांनो लक्षात घ्यावा, कारण की जरी पाऊस हा सर्व भागात नाही झाला तरी तुरळक भागामध्ये पावसाची चांगली हजेरी लागतानाचं चित्र हे आपल्याला पाहायला मिळेल। तसेच आता पुढे आपण पाहणार आहोत। तर इकडे बघू शकता आता सर्व जिल्हे तालुके आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। फक्त तुम्ही व्हिडिओ जी आहे ती शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा अंदाज तुम्हाला सविस्तरपणे समजून जाईल। तर चला पाहूयात पुढील जिल्ह्याची अपडेट।
तर बघू शकता आता पुढील जिल्ह्याचे अपडेट आपण सविस्तर पाहत आहोत। आता सध्या स्थितीला त्याखालील जिल्हे आता आपण पाहूया। तिकडे सोलापूरचा भाग असेल, या भागात देखील आता वादळी वाऱ्यासह पाऊस राहणार आहे। आता तुमच्या देखील जिल्ह्याचा सर्वच जिल्हे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। आता सध्या स्थितीला पुढच्या 3 तासानंतर चांगलं ढगाळलेलं वातावरण राज्यातील बहुतांश भागामध्ये सक्रिय होत जाणार आहे। तीव्र स्वरूपाची ढगाळ स्थिती ही आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता इकडे उर्वरित खालचे जिल्हे आहेत, जामखेड असेल, करमाळा, दोंडखेडचा भाग असेल, या भागाचा जर विचार केला तर या भागात देखील आता पावसासाठी पोषक असं वातावरण आपल्याला सक्रिय होतानाचं चित्र पाहायला मिळणार आहे। पावसासाठी पोषक अशी परिस्थिती या भागात सक्रिय होईल असा अंदाज आहे, कारण की याही ठिकाणी वादळी वाऱ्यासह आपल्याला जे आहे ते चांगली पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे। तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या सरी या भागामध्ये देखील पाहायला मिळतील असा एक अंदाज मॉडेलनुसार आहे। तसेच इकडे जो बारामतीचा भाग आहे, बारामतीच्या भागामध्ये, तसेच इकडे करमाळ्याचा भाग असेल, इंदापूरचा भाग असेल, या भागामध्ये, बार्शीच्या भागामध्ये देखील आपल्याला आज पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होईल असा अंदाज पाहायला मिळत आहे। याही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत जाणार आहे। वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता या भागामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। मध्यम स्वरूपाचा, हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पाहायला मिळू शकतो असा एक अंदाज आपल्याला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे। मॉडेलनुसार असा सध्या स्थितीला अंदाज आपल्याला या ठिकाणचा दिसून येत आहे। तसेच पुढे इकडे जो साताऱ्याचा भाग असेल, पंढरपूरचा भाग असेल, तुळजापूर, पेठचे काही भाग असतील, या भागात देखील वातावरण हे चांगलं सक्रिय होईल असा अंदाज आहे। इकडे या पंढरपूर, सोलापूर, तुळजापूरच्या भागामध्ये देखील आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होतानाचं चित्र पाहायला मिळणार आहे। या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता पाहायला मिळणार आहे। तसेच इकडे बार्शी, करमाळाचा भाग असेल, जामखेड, केज, पेठचा भाग असेल, याही भागात तुरळक ठिकाणी पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल। सर्वत्र ठिकाणी जरी नाही झाला तरी तुरळक भागात पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे। तसेच इकडे खाली जत, सांगली, कराड, कोडोलीचा भाग असेल, याही ठिकाणी तुरळक भागात पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल, पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। जत, विजयपुरा, इंदापूरचा भाग असेल, सोलापूरचा राहिलेला भाग असेल, या भागामध्ये आपल्याला जो सोलापूरचा दक्षिणेकडील भाग पाहायला मिळत आहे, या भागात आपल्याला पाऊस देखील पाहायला मिळणार आहे। ढगाळ वातावरण वाढत जाईल व स्थानिक वातावरण सक्रिय होऊन राज्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यताही आपल्याला पाहायला मिळणार आहे असा एक अंदाज सध्या स्थितीला मॉडेलनुसार दिसून येत आहे। मॉडेलनुसार या भागातील परिस्थिती सध्या स्थितीला अशा प्रकारची पाहायला मिळत आहे। तसेच इकडे जो रायबाग, निपाणीचा भाग आहे, याही ठिकाणी अशी परिस्थिती राहील। तसेच इकडे पुढे जर पाहायला गेलं तर यामध्ये तुळजापूर आहे, पेठ आहे, लातूरचा काही भाग आहे, उदगीरचा काही भाग आहे, देगलूरचा काही भाग आहे, अहिल्यादेवीनगरचे तर पाहिलेलेच आहेत, मात्र अहमदपूरचा काही भाग आहे, परळीचा भाग, उर्वरित केज तालुका राहिलेला आहे, या तालुक्यांमध्ये देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे। परळी, लातूर, पेठ, तुळजापूर, केज, अहमदपूर, उदगीर, देगलूर या भागाचा विचार केला तर या ठिकाणी तुम्ही स्वतः बघू शकता ढगाळ वातावरण मॉडेल दाखवत आहे व स्थानिक वातावरण सक्रिय होता। पावसासाठी पोषक वातावरण आपल्याला या तालुक्यामध्ये, या लातूर जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यातील काही भागामध्ये अशी परिस्थिती निर्माण होता पाहायला मिळणार आहे, निर्माण होईल अशी परिस्थिती चित्र दिसून येत आहे। वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राहणार आहे। तसेच इकडे जो उत्तरेकडील काय भाग असेल, उमरखेडचा भाग असेल, तसेच इकडे दोंडचा भाग असेल, पुसद असेल, सेलू असेल, जालन्याची काही भाग असतील, पैठण असेल, तसेच इकडे चिखलीचा, लोणारचा, वाशिमचा भाग आहे, या भागाचा जर विचार केला, छत्रपती संभाजीनगर याही ठिकाणी पाऊस राहणार आहे। तुरळक भागात पावसाची हजेरी राहील, पावसाचं अधिक वातावरण पुसद, वाशिमच्या भागात राहील, इतरत्र हिंगोली, लोणार, चिखली एकदम तुरळक भागात पाऊस झाला तर अन्यथा फक्त असं ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळणार आहे। हीच परिस्थिती उमरखेड या ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस झाला तर होईल, मात्र ढगाळलेलं वातावरण हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपल्याला बहुतांश भागात ढगाळलेलं वातावरण देखील पाहायला मिळण्याचा अंदाज मॉडेलनुसार दिसून येत आहे। तसेच इकडे यवतमाळ, कारंजाचा भाग असेल, अकोला असेल, वर्धा असेल, तसेच ताडोबा, उमरेड, देसाईगंजचे काही भाग असतील, अकोला असेल, अमरावती, आर्वीचे काही भाग आहेत, अमरावती झाल्यानंतर इकडे अकोटचा भाग आहे, खामगावचा भाग आहे, चिखली, अकोला या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे। मात्र तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। अमरावती, नागपूरचा जो काही भाग असेल राहिलेला, अचलपूरचे भाग असतील, या भागामध्ये देखील आपल्याला तुरळक भागात पावसासाठी पोषक वातावरण पाहायला मिळणार आहे। अन्यथा इतरत्र जास्त काही पाऊस राहणार नाहीये। तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस देखील पाहायला मिळू शकतो। हा अंदाज देखील लक्षात घ्या, जेणेकरून सर्व काही अपडेट व्यवस्थित समजून जाईल अशा प्रकारची स्थिती राहणार आहे। गडचिरोली, गोंदिया, धुळे, नंदुरबार, तसेच इकडे जळगावचे भाग असतील, या भागामध्ये, भंडाऱ्याच्या भागामध्ये, यवतमाळ, वर्ध्याच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होईल। अन्यथा बहुतांश ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याचा अंदाज पाहायला मिळत आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता ही आपल्याला मॉडेलनुसार पाहायला मिळणार आहे। तर रोजचे रोज हवामान अंदाज पाहण्यासाठी सबस्क्राईब
सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून रोजची रोज हवामानाची बातमी तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.